हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, तुम्ही जर मॉक टेस्ट सॉल्व करत असाल तर तुम्हाला कळत असेल की क्वेश्चन्स हे कशा प्रकारे विचारतात आणि कशा प्रकारे तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे असतात. आणि जरी उत्तर नसेल कळत असेल तर फीडबॅकमुळे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळत असेल की हे उत्तर आलं तर का आलं आणि का नाही. तर मित्रांनो, आपल्या 5 मॉक टेस्ट या झालेल्या आहे आणि 6वी मॉक टेस्ट ही 21 तारखेला रिसर्च ॲप्टिट्यूड वरती असणार आहे. आणि त्याचबरोबर या मॉक टेस्ट मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे आणि ते फक्त 199 रुपयामध्ये. तर या संधीचं सोनं कसं करायचं हे अजूनसुद्धा तुमच्या हातात आहे, कारण की वेळ अजून गेलेली नाही आहे. तुम्ही अजूनसुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून या 20 पण मॉक टेस्ट सॉल्व करू शकता. तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या, जेणेकरून तुमचे नक्कीच 15 ते 20 मार्क्स वाढतील. तर आज आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवरती काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, द फाईल एक्सटेन्शन ऑफ MS वर्ड डॉक्युमेंट इन ऑफिस 2007 इज. म्हणजेच की ऑफिस 2007 मधील MS वर्ड दस्तऐवजाचे फाईल विस्तार कसे आहे. तर यामध्ये बघा, तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे .pdf, .doc, .docx आणि .txt. तर ऑफिस 2007 मधील MS वर्ड दस्तऐवज हे .docx ने ओळखल्या जातात. सॉल्युशन बघा, ऑफिस ओपन XML स्वरूप मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 सह सादर करण्यात आला आणि तेव्हापासून मायक्रोसॉफ्ट वर्डचे डिफॉल्ट स्वरूप हे .docx हे बनले होते, म्हणून याचा आन्सर आहे .docx. दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेटिंग सिस्टीम इज यूज्ड ऑन मोबाईल फोन्स. म्हणजेच खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईल फोनवर वापरली जाते. तर यामध्ये बघा, आपल्या इंडियामध्ये जनरली अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईलवर वापरली जाते, त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन बी. अजून याच्याविषयी तर बघा, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही गुगलची मुक्त आणि मुक्त सॉफ्टवेअर स्टॅक आहे, ज्यात एक ऑपरेटिंग सिस्टीम मिडलवेअर आणि स्मार्टफोनसह मोबाईल डिव्हाइसवरील वापरासाठी मुख्य अनुप्रयोग देखील आहेत. म्हणजेच आपल्या इंडियामध्ये अँड्रॉइड ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम गुगलची एक मुक्त आणि स्टॅक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर तिसरा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज डिफरंट फ्रॉम अदर मेंबर्स. म्हणजेच खालीलपैकी कोणते इतर सदस्यापेक्षा भिन्न आहे. तर ऑप्शन्समध्ये बघा, यामध्ये विंडोज, लिनक्स आणि मॅक हे तिन्हीसुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर गुगल हा एक इंटरनेट सर्च इंजिन आहे, त्यामुळे गुगल हा या तिन्हीपेक्षा वेगळा आहे, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन ए, गुगल. त्याचप्रमाणे सॉल्युशनमध्ये सुद्धा मी तेच दिलेलं आहे, तर तुमच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला रीड करू शकता. पुढचा प्रश्न आहे, कम्प्युटर्स ऑन ॲन इंटरनेट आर आयडेंटिफाईड बाय. म्हणजेच इंटरनेटवरील संगणक कशाद्वारे ओळखले जातात. तर यामध्ये बघा, इंटरनेटवरील संगणक जे आहे तर ते IP ॲड्रेसमुळे ओळखले जातात. तर कसं काय? कारण इंटरनेटमधील प्रत्येक संगणक वेगळ्या IP पत्त्याद्वारे ओळखला जातो. IP पत्ता हा नंबरचा एक अनोखा सेट आहे, जसे की 110, 22, 33, 114, जो संगणकाचे स्थान ओळखतो आणि त्यामुळेच IP ॲड्रेसमुळे आपल्याला कोणत्याही इंटरनेटमधील संगणकाची माहिती होते. पुढचा प्रश्न आहे, CD-ROM स्टँड्स फॉर. म्हणजे CD-ROM म्हणजे नेमकं काय. तर CD-ROM म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. याच्याविषयी अजून आपण माहिती घेऊया. तर CD-ROM stands for compact disk read only memory. A CD-ROM is a CD that can be read by a computer with an optical drive. म्हणजेच CD-ROM याचा अर्थ कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी आहे आणि त्याचबरोबर CD-ROM ही एक CD असते जी ऑप्टिकल ड्राईव्हसह संगणकाद्वारे वाचली जाऊ शकते. या शब्दाचा म्हणजेच रॉम भाग म्हणजे डिस्कवरील डेटा केवळ वाचनीय आहे किंवा तो बदलू किंवा मिटविला जाऊ शकत नाही. तर पुढचा प्रश्न आहे,
पुट दी फॉलोइंग units of storage into the correct order, starting with the smallest unit first and going down to the largest unit. तर आपल्याला लहानपासून सुरुवात करायची आहे तर मोठ्यापर्यंत संपवायची आहे. तर यामध्ये बघा बीट सगळ्यात लहान युनिट आहे, तर बाईट त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, मग किलोबाईट, त्यानंतर मेगाबाईट, नंतर गिगाबाईट आणि नंतर टेराबाईट. म्हणजेच याचा आन्सर येईल ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. तशाच प्रकारे या इथे बघा मी 1 बीट म्हणजे 0.125, 1 बाईट म्हणजे 8 बीट्स, किलोबाईट म्हणजे 124 बाईट्स, मेगाबाईट म्हणजे 124 किलोबाईट्स, गिगाबाईट म्हणजे 124 मेगाबाईट्स और 1,48,576 किलोबाईट्स आणि टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. सो पुढचा प्रश्न आहे हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? तर हार्डवेअर हा एक फिजिकल कंपोनंट आहे ज्यामध्ये प्रोसेसर, मेमरी चिप, इनपुट आउटपुट डिव्हायसेस, टेप्स, डिस्क आणि केबल, मॉडेम्स हे सगळ्यांचा समावेश होतो. म्हणजेच याचा आन्सर आहे ऑप्शन सी बोथ ए अँड बी. बघा तशाच प्रकारे त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की कम्प्युटर हार्डवेअर इज द कलेक्शन ऑफ फिजिकल पार्ट्स ऑफ ए कम्प्युटर सिस्टीम. दिस इन्क्लूड्स द कम्प्युटर केस, मॉनिटर, कीबोर्ड, प्रोसेसर्स, मेमरी चिप्स, इनपुट आउटपुट डिव्हायसेस, टेप्स, डिस्क, केबल्स, मॉडेम्स अँड माउसेस. म्हणजेच संगणक हार्डवेअर संगणक प्रणालीच्या भौतिक भागांचे संग्रह आहे. यात संगणक केस, मॉनिटर, कीबोर्ड, प्रोसेसर, मेमरी चिप्स, इनपुट आउटपुट उपकरणे, टेप, डिस्क, केबल, मॉडेम्स आणि माऊसचा समावेश होतो. आणि तशाच प्रकारे संगणक हार्डवेअर म्हणजे आपण शारीरिकरित्या त्याला स्पर्श करू शकतो. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ मूक. म्हणजेच MOOC चे पूर्ण स्वरूप काय आहे? तर बघा MOOC चे पूर्ण स्वरूप आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. तर याविषयी अजून माहिती घेऊया. अ मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स इज अ फ्री वेब बेस्ड डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम दॅट इज डिझाईन्ड फॉर दी पार्टिसिपेशन ऑफ लार्ज नंबर्स ऑफ जिओग्राफिकली डिस्पर्ड स्टुडंट्स. म्हणजेच मूक ही एक भव्य मुक्त ऑनलाईन कोर्स हा एक विनामूल्य वेब आधारित दुरुस्त शिक्षण कार्यक्रम आहे जो की भौगोलिकरित्या विखुरलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने सहभागासाठी डिझाईन केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच लॉ प्रोटेक्ट्स द क्राईम थ्रू इंटरनेट. म्हणजेच कोणता कायदा इंटरनेटद्वारे गुन्ह्यापासून संरक्षण करतो? तर सायबर लॉ हा इंटरनेटद्वारे गुन्ह्यापासून संरक्षण करतो. आणि त्याचबरोबर जो IT लॉ आहे तर हा सुद्धा इंटरनेटसाठीच बनवला गेलेला आहे जो की गुन्ह्यापासून संरक्षण करतो. तर या ठिकाणी बघा सायबर लॉ विषयी अजून काही माहिती घेऊया की सायबर लॉ इज क्रिएटेड टू हेल्प प्रोटेक्ट पीपल अँड ऑर्गनायझेशन ऑन द इंटरनेट फ्रॉम मॅलिशियस पीपल ऑन द इंटरनेट अँड हेल्प मेंटेन ऑर्डर. म्हणजेच इंटरनेटवरील दुर्भावनायुक्त लोकांपासून इंटरनेटवरील लोकांचे आणि संस्थांचे संरक्षण करण्यासाठी आणि ऑर्डर राखण्यास मदत करण्यासाठी एक सायबर कायदा तयार केला गेला आहे. तर त्याला सायबर लॉ असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 1 KB इज. याचं एक्सप्लेनेशन आपण अगोदरच बघितलेलं आहे की 1 KB म्हणजे 1024 बाईट. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेटिंग सिस्टीम इज यूज्ड ॲन ॲपल मोबाईल फोन्स. तर ते म्हणतात की ॲपल मोबाईल फोनवर खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. तर ॲपल मोबाईल फोनवरती iOS ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. ॲपल iOS एक मालकीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी आयफोन, आयपॅड आणि आयपॉड टचसारख्या मोबाईल डिव्हाइसवर चालते. तर तशाच प्रकारे ॲपल iOS डेस्कटॉप आणि लॅपटॉप संगणकासाठी मॅक OS ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे अ URL इज. म्हणजेच URL म्हणजे काय?
The URL is nothing but the address of a document or page on the World Wide Web. So you can see that. Solution is URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर अँड वर्ल्ड वाईड वेबवरील पत्ते निर्दिष्ट करण्यासाठी वापरली जाते. तर त्याचबरोबर वेबवर कनेक्ट केलेल्या कोणत्याही संसाधनासाठी, उदाहरणार्थ हायपरटेक्स्ट पृष्ठे, प्रतिमा आणि ध्वनी फायली ही मूलभूत नेटवर्क ओळखण्यात येते. पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज डिफरंट फ्रॉम अदर मेंबर्स. तर खालीलपैकी कोणते इतर सदस्यांपेक्षा भिन्न आहे. तर यामध्ये बघा गुगल, बिंग, UC ब्राउझर हे तिन्हीसुद्धा एक गुगल सर्च इंजिन आहे. तर मॅक ही एकमेव ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी की ॲपलच्या लॅपटॉप आणि संगणकामध्ये यूज केली जाते. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन डी, मॅक. पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए सोर्स ऑफ डेटा. म्हणजेच पुढीलपैकी कोणता डेटा स्रोत नाही. तर यामध्ये बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेकॉर्ड्स, पॉप्युलेशन सेन्सेस, सॅम्पल सर्वे हे तिन्हीसुद्धा सोर्स ऑफ डेटा आहे. तर GIS हा सोर्स ऑफ डेटा नाही आहे. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन सी. एक्सप्लेनेशन बघा डेटा सोर्सेस include information collected and processed directly by the researcher such as observations, surveys, interviews, administrative records, population census and focus groups. A geographic information system म्हणजेच GIS is a system designed to capture, store and present all types of geographic data. म्हणजेच की डेटा स्रोतामध्ये संशोधकाद्वारे थेट गोळा केलेली आणि प्रक्रिया केलेली माहिती जसे की निरीक्षणे, सर्वेक्षण, मुलाखती, प्रशासकीय नोंदी, लोकसंख्या जनगणना आणि फोकस गट यांचा समावेश आहे. तर भौगोलिक माहिती प्रणाली GIS ही एक प्रणाली आहे जी सर्व प्रकारच्या भौगोलिक डेटा कॅप्चर, संग्रहित आणि सादर करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. म्हणजेच की पॉइंटिंग डिव्हाइस खालीलपैकी कोणते आहे. तर यामध्ये बघा हार्ड डिस्क, CD रोम ड्राईव्ह आणि रॅम हे तिन्हीसुद्धा कम्प्युटरची मेमरी आहे. तर टच स्क्रीन यूज्ड फॉर कम्प्युटर इनपुट हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. रॅम इज अ मेमरी, रोम इज अ रीड ओनली मेमरी, रोम ऑल्सो नोन ॲज नॉन व्होलाटाईल मेमरी. Hard disk memory is permanent and touch screen used for computer input is a pointing device. तर तशाच प्रकारे तेच एक्सप्लेनेशन इकडे दिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे संगणक मेमरी कंसिस्ट ऑफ. संगणक मेमरीचा कशामध्ये समावेश होतो. तर रॅम, रोम आणि प्रोम हे तिन्हीसुद्धा कम्प्युटर मेमरीचे भाग आहे. तर त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. कम्प्युटर मेमरी कंसिस्ट ऑफ रॅम, रोम, प्रोम. मेमरी कंसिस्ट ऑफ 4 टाइप्स ऑफ मेमरी चिप्स, रॅम, रोम, CMOS आणि फ्लॅश. जशी कम्प्युटर मेमरी 3 प्रकारे विभागली आहे तर तशाच प्रकारे मेमरीसुद्धा 4 भागामध्ये विभागली गेलेली आहे. रॅम, रोम, CMOS आणि फ्लॅश. पुढचा प्रश्न आहे नो कॉम्प्युटर कॅन डू एनिथिंग विदाउट ए. म्हणजेच डॅश विना संगणक काहीही करू शकत नाही. तर संगणक हा प्रोग्रामशिवाय कोणतंच काम करू शकत नाही. कारण की संगणकची प्रोग्रामिंग लँग्वेज ही प्रोग्रामनेच निश्चित केलेली आहे. नो कॉम्प्युटर कॅन डू एनिथिंग विदाउट ए प्रोग्राम. Everything a computer does is done by using a computer program. A computer program is written in a programming language. म्हणजेच प्रोग्रामशिवाय कोणताही संगणक काहीही करू शकत नाही. संगणक करतो त्या प्रत्येक गोष्टी संगणकाचा प्रोग्राम वापरून केला जातो आणि एक संगणक प्रोग्रामिंग भाषेत लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कंपॅरिझन टू द इंटरनल मेन मेमरी डिस्क मेमरी इज. म्हणजेच अंतर्गत मुख्य मेमरीच्या तुलनेत डिस्क मेमरी काय आहे.
तर डिस्क मेमरी ही अतिशय स्लोवर आणि लेस एक्सपेन्सिव्ह आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी. बघा, इन कंपॅरिझन टू द इंटरनल मेन मेमरी, टेप और डिस्क मेमरी इज स्लोवर अँड लेस एक्सपेन्सिव्ह. दिस टाईप ऑफ मेमरी इज ऑल्सो नोन ॲज एक्सटर्नल मेमरी और नॉन व्होलाटाईल. म्हणजेच की अंतर्गत मुख्य मेमरीच्या तुलनेत टेप किंवा डिस्क मेमरी कमी आणि कमी खर्चिक आहे. या प्रकारच्या मेमरीला बाह्य मेमरी किंवा नॉन अस्थिर म्हणून देखील ओळखले जाते. हे मुख्य मेमरीपेक्षा हळू आहे आणि हे डेटा माहिती कायमस्वरूपी संचयित करण्यासाठी वापरली जातात. पुढचा प्रश्न आहे, डॅश इज कलेक्शन ऑफ वेब पेजेस अँड डॅश इज द व्हेरी फर्स्ट पेज दॅट वी सी ऑन ओपनिंग ऑफ ए वेब साईट. म्हणजेच डॅश वेबपृष्ठाचे संग्रह आहे आणि डॅश हेच आहे आम्ही वेबसाईट उघडण्यावर पाहत असलेले पहिले पृष्ठ. तर यामध्ये बघा, वेबसाईट इज द कलेक्शन ऑफ वेब पेजेस अँड होम पेज इज द व्हेरी फर्स्ट पेज दॅट वी कॅन सी ऑन ओपनिंग ऑफ ए वेब site. So the explanation is, a home page also refers to the first page that appears upon opening a web browser, sometimes called the start page, although the home page of a website can be used as a start page. म्हणजेच की मुख्य पृष्ठ प्रथम पृष्ठास देखील संदर्भित करतो जो वेब ब्राउझर उघडल्यानंतर दिसून येतो आणि याला कधीकधी प्रारंभ पृष्ठ असे म्हणतात. तर वेबसाईटचे मुख्य पृष्ठ प्रारंभ पृष्ठ म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, लॅन स्पीड्स आर मेजर्ड इन. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. तर त्याची गती जी आहे तर ती कशामध्ये मोजली जाते. तर लॅनची गती ही MBPS म्हणजेच मेगा बीट्स पर सेकंद मध्ये मोजली जाते. तर याविषयी अजून माहिती घेऊया. लॅन स्पीड्स आर मेजर्ड इन मेगा बीट्स पर सेकंड, ऑफन शॉर्टन टू MBs पर सेकंड और MBPS. द हायर द नंबर ऑफ MBPS म्हणजेच मेगा बीट्स पर सेकंड यू हॅव, द स्पीडर युअर ऑनलाईन ॲक्टिव्हिटी शुड बी. म्हणजेच की लॅनची गती प्रति सेकंद मेगाबिट्समध्ये मोजली जाते आणि बहुतेक वेळा MBs पर सेकंड किंवा MBPS पर्यंत लहान केली जातात. तर आपल्याकडे असलेल्या MBPSची संख्या जितकी जास्त असेल तितकी आपली ऑनलाईन क्रियाकलाप वेगवान असावी. तर अशा प्रकारे आजचा आपला एपिसोड म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा इथेच संपलेला आहे. तर तुम्हाला याविषयी काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.